नमस्कार, मी संदीप देसाई। आज धुलीवंदन आहे। सर्व प्रेक्षकांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। वेगवान बातम्यांना सुरुवात करूयात। मुंबईमध्ये दादरमध्ये शिवसेनेनं दहशतवादी अझर मसूद आणि दाऊद इब्राहिम यांच्या प्रतिकृतीची होळी जाळली आहे। देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून ही दहशतवाद विरोधी होळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते जाळण्यात आली। तर दुसरीकडे घाटकोपरमध्ये भटवाडी जनता सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी होळीसाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझरची प्रतिकृती तयार केली होती। 25 फुटांच्या या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीमध्ये आता सर्व भाषिक समाजाला आपलंसं करण्याची रणनीती शिवसेनेनं आखली आहे। मीरा भाईंदर इथं होणाऱ्या होळी उत्सवात उत्तर भारतीय नागरिकांची जिव्हाळा वाढवण्यासाठी होली मिलन हा कार्यक्रम प्रताप फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते। होळी सणाच्या निमित्तानं मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या होळ्यांची सजावट करण्यात आली आहे। एकीकडे सायनमध्ये पबजी खेळाची या होळीची प्रतिकृती करण्यात आली होती। महागडे मोबाईल आणि पबजीच्या आहारी गेलेली मुलं याचा निषेध करण्यासाठी ही होळी सजवण्यात आली होती, त्याचंच दहन करण्यात आलं। चिंचपोकळीतल्या दत्ताराम लाड मार्गावर असलेल्या श्री मोतांक कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली। एकत्र जमून होलिका दहन करण्यात आलं। सगळ्या वाईट गोष्टींचं दहन हो अशी प्रार्थना करून बोंबा मारण्यात आल्या। मराठी कलाकारांना विवेकानंद बालकाश्रम या ठाण्याच्या अनाथाश्रमात अनोखा रंगोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शिक्षण शेलार, स्मिता गोंदकर, माधव देवचक्के, भूषण कडू यांनी लहान मुलांसोबत रंग खेळत त्यांच्यासोबत होळीचा आनंद लुटला। पुण्यामध्ये तण होळी साजरी करण्यात आली। परदेशी तणामुळे होणारं पर्यावरणाचं प्रदूषण लक्षात घेऊन ही होळी साजरी करण्यात आली। पुण्याच्या कर्वे रोडवरच्या वीर सावरकर चौकामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं। धुळवडीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी अनाथ मुलांसोबत होळी साजरी केली। दर्डा यांनी नैसर्गिक होळी साजरी करत कोरडे रंग आणि गुलाबाच्या पाकळ्या अनाथ मुलांवर उधळल्या। बारामतीमध्ये भाजप आणि सेनेच्या नावानं बोंबाबोंब करत होळीचा सण शेतकऱ्यांनी साजरा केलाय। होळी पेटवून शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या, नोटबंदी करणाऱ्या सरकारच्या नावानं बोंबाबोंब मारत भाजप आणि सेनेचा निषेध करण्यात आला। कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते। रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या भैरीच्या मंदिरामध्ये मिऱ्या तसंच टेंबे गावातील ग्रामदैवताच्या पालख्या भेटीस आल्या। यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखी नाचवण्याचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला। सातपुड्यात होळीची धूम पाहायला मिळते। मध्यरात्री सातपुड्यातील मानाची राजवाडी काठी होळी पेटवण्यात आली। नर्मदा बचाव आंदोलन, नर्मदा नवनिर्माण अभियानाचाही मंगळवारी रात्री होळी उत्सव चांगला रंगला होता। औरंगाबादमधील आस्था जनविकास संस्थेच्या महिलांनी होळीत टाकल्या जाणाऱ्या पोळ्या गोळा करून पुरणपोळी जेवण अनाथ मुलांना दिलंय। या गोड जेवणाचा अनाथ मुलांनी चांगलाच आस्वाद घेतला। नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळीचा उत्सव साजरा करण्यात आला। पुरोहितांच्या मंत्रपठणानंतर होलिका दहन करण्यात आलं। एरंडाच्या डहाळीला खोबऱ्याच्या वाट्यांचं तोरण बांधून होळी सजवण्यात आली। गावोगावी सर्वत्र होळीच्या बोंबा ऐकू येत आहेत। नांदगाव, सटाणा यासह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये होळी सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी एरंड वृक्षाचा दांडा करून त्याभोवती शेणाच्या गोवऱ्या रचून होळी पेटवण्यात आली। अमरावतीच्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालयामध्ये अंध विद्यार्थ्यांसोबत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली। पाण्याची बचत करून सुक्या रंगांनी धुळवडीचा रंगोत्सव साजरा करण्यात आला। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नामदेव पायरी इथं पारंपरिक पद्धतीनं होलिकात्सव साजरा केला। वसंत पंचमी ते रंगपंचमी अशी विठ्ठलाचा रंगोत्सव साजरा केला जातो। विठ्ठल मंदिराच्या होलिकात्सवाला पंढरपुरातील भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात। साईबाबा मंदिर परिसरातील गुरुस्थान मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन करण्यात आलं। उपकार्यकारी अधिकारी मनोज घोडे यांनी सपत्नीक होळीची पूजा करून होलिका दहन केलं।
पंढरपुरात घालमे पवार वस्ती इथल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली आहे। गाव स्वच्छ करून जमा झालेल्या केरकचऱ्याची होळी करून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिलाय। नागपुरातील व्यापाऱ्यांनी आतंकवाद, चायनीज सामान आणि ऑनलाईन व्यापाराची ही होळी केली आहे। विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयासमोर या होळीचं दहन करण्यात आलं। सांगली महापालिकेच्या सावली भेगर निवारा केंद्रामधील मनोरुग्णांनी एकत्र येत होळी सणाचा आनंद लुटला। यावेळी एकत्र येत होळीचा उत्सव साजरा करण्यात आला। सर्वांनी हा उत्सव साजरा केला। जळगावात चेतना व्यसनमुक्ती केंद्र आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती शपथ केंद्र व्यसनाची प्रतिकात्मक होळी साजरी करण्यात आली। यावेळी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। देशभरामध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। लखनौमध्ये देखील रात्री होलिका दहन करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। गुवाहाटीमध्ये नागरिकांनी पारंपरिक पद्धतीनं होळीचा उत्सव साजरा केला। मोठ्या संख्येनं नागरिक होलिका दहनाच्या वेळी गर्दी केली होती। यावेळी सर्व वाईट गोष्टींचं दहन होळीमध्ये करण्यात आलं। सुरतमध्ये एक अनोखी प्रथा आहे। जळत्या निखाऱ्यावरून येथील लोक उघड्या पायांनी चालत जातात। ज्याच्या मनात कोणतीही बाधा नाही त्याला याचा त्रास होत नसल्याचं बोललं जात आहे। ओडिशामध्ये पर्यावरणपूरक होळीचा संदेश देण्यात आलाय। ओडिशाच्या समुद्रकिनारी वाळू शिल्प काढण्यात आलं। यावरून सुरक्षित होळीचा संदेश देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलंय। रणजितसिंह मोहिते पाटलांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय। शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाला उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र पवार कुटुंब या उमेदवारीसाठी अनुकूल नसल्यानं अजूनही माढ्याच्या उमेदवारीचा प्रश्न प्रलंबित आहे। सोलापूरमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमची ताकद आता वाढेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। रणजितसिंह हे विजयदादांच्या आशीर्वादानं आमच्याबरोबर आलेत। विजयसिंह मोहिते मनानं आमच्यासोबतच आहेत असंही ते म्हणाले। तर पुढचे काही दिवस आम्ही तुम्हाला अशाच गुड न्यूज देणार आहोत असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली। आगामी निवडणुकीमध्ये मोदींविरोधात प्रचार करणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। अनिल गोटेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। तब्बल 26 वर्षांनी या दोघांमध्ये भेट झाली आहे। तेलगी प्रकरणावरून दोघांमध्ये वितुष्य आलं होतं। तर रवी राणा यांनी शरद पवार यांची भेट घेतली। अमरावती लोकसभेसाठी पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे। नवनीत कौर राणा यांच्यासाठी जागा मिळावी अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षानं केली आहे। राष्ट्रवादीचे नेते गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर हे भाजपवासी होणार आहेत। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते। विजयसिंह मोहिते पाटलांनी खासदार, आमदार आणि उपमुख्यमंत्री अशी सर्व पदं उपभोगली आहेत। त्यांनी सुचवलेल्या नावाला जिल्ह्यातच विरोध झाला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे। सर्व पदांवर त्यांना प्राधान्य दिलं, पण त्यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे असंही जयंत पाटील म्हणाले। मावळ तालुक्यातल्या पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभामध्ये फ्लेक्स नाट्य पाहायला मिळालं। सभागृहामध्ये मनसेचे झेंडे दिसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मंचावर लावण्यात आलेल्या फ्लेक्समध्ये बरेच बदल झाले आहेत। धुळ्यातले काँग्रेसचे लोकसभा उमेदवार कुणाल रोहिदास पाटील यांनी छगन भुजबळांची भेट घेतली। कुणाल पाटील हे आघाडीचे उमेदवार आहेत। भुजबळांना त्यांनी प्रचारासाठी आमंत्रण दिलंय। भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचं बंड थोपवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी परभणीमध्ये धाव घेतली आहे। मेघना बोर्डीकर यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती, मात्र युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटलेला आहे आणि त्यामुळे युतीतला हा वाद शमवण्यासाठी अर्जुन खोतकरांनी प्रयत्न सुरू केलेत। अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं निश्चित झालंय। रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला काँग्रेस राष्ट्रवादीनं आघाडीत सहभागी करून घेतलंय। शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात नवनीत राणा उभ्या राहणार आहेत। साताऱ्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती। साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये बैठक पार पडली। उदयनराजे भोसलेंसह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार या बैठकीला उपस्थित होते।
उस्मानाबादच्या लोकसभा जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलह सुरू झालाय। पद्मसिंह पाटील यांची सून अर्चना पाटील यांना उमेदवारी द्यायला शरद पवारांनी विरोध केलाय। 2 दिवसात वेगळा उमेदवार सुचवा अशी तंबीस आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना देण्यात आली आहे। बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या निवडणुकीमध्ये पंकजा आणि धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। उमेदवार मॅनेज करण्यात आला या चर्चेवर धनंजय मुंडेंनी संताप व्यक्त केलाय। शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने श्रीरामपूर इथल्या आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मात्र सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटलांची भूमिका गुलदस्त्यात आहे। त्यामुळे कांबळेंना विखे पाटील मदत करतील का असा प्रश्न आहे। युतीने लोकसभेसाठी आमदार आठवलेंना एकही जागा सोडली नसली तरी देखील आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले केंद्र सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत। आपण नाराज नसून आघाडीसोबत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। गोव्यामध्ये डॉक्टर प्रमोद सावंत सरकारने विश्वासदर्शक ठराव 20 विरुद्ध 15 असा जिंकला। यावेळी सभेमध्ये पर्रीकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मोदींची महाराष्ट्रातली पहिली सभा वर्ध्यामध्ये होणार आहे। भाजपच्या लोकसभेच्या प्रचाराला वर्ध्यातून सुरुवात होणार आहे। 28 मार्चला ही सभा होते। या सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे। महाराष्ट्र सरकारनं देखील आरक्षणाची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण दिलंय। त्यामुळेच सरकारचा हा निर्णय घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याची विनंती मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी बुधवारी उच्च न्यायालयाकडे केली आहे। नवी मुंबईतल्या धोकादायक इमारतींच्या संदर्भात हायकोर्टानं महत्त्वाचे आदेश दिलेत। यानुसार जर नागरिक धोकादायक इमारती खाली करत नसतील तर त्या इमारतींच्या विजेचं आणि पाण्याचं कनेक्शन तोडण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत। नवी मुंबईच्या महापालिकेनं बेलापुरातल्या एका इमारतीवर धाड टाकून तब्बल 10 टन प्लास्टिक जप्त केलंय। प्लास्टिकच्या या साठ्याबाबत अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानंतर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे। भिवंडीमध्ये 10वीच्या समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच व्हॉट्सअॅपवर लीक झाली आहे। भिवंडीतल्या परशुराम धोंडू टावरे विद्यालयाच्या बाहेर एका रिक्षामध्ये बसलेल्या मुलांच्या मोबाईलमध्ये या प्रश्नपत्रिका आढळल्या। या तिघांचेही मोबाईल जप्त करण्यात आले। नागपूरमध्ये 20 बसेस फोडल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। महापालिकेच्या धंतोली डेपोमधल्या 20 बसेसची तोडफोड करून गुंडांनी सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे। नाशकात स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय। सिव्हिल रुग्णालयामधल्या विशेष कक्षामध्ये स्वाईन फ्लूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तर या वर्षभरामध्ये स्वाईन फ्लूनं 4 जणांचा बळी घेतलाय। शहरातील अनधिकृत मंगल कार्यालय आणि लॉन्स विरोधात पालिका प्रशासन पुन्हा एकदा आक्रमक झालंय। दंड भरून परवानगी मागण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज सादर न करणाऱ्या 74 जागा मालकांना अंतरिम नोटिसा बजावण्यात आल्या। भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि गारा पडल्या। तर या अवकाळी पावसाच्या दरम्यान वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला। तर या गारांमुळे शेतातील पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। दुसरीकडे नागपूर जिल्ह्याच्या मौदा पारशिवनी सावनेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली होती। गारपिटीमुळे गहू हरभरा संत्री आणि आंब्याचं मोठं नुकसान झालंय। 24 तासात आणखी पाऊस पडण्याची हवामान खात्यानं शक्यता वर्तवली आहे। चांदवडमध्ये रुग्णाला घेऊन जाताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनची टाकी फुटून 2 मोठे स्फोट झालेत। मुंबई आग्रा महामार्गावरच्या राहुड इथं ही घटना घडली आहे। तर रुग्णासह इतर सर्वजण तातडीनं बाहेर पडल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। जळगावमध्ये बाजारपेठेत कापसाची आवक कमी झाल्यानं गेल्या 3 महिन्यामध्ये कापसाच्या भावामध्ये 500 रुपयांनी वाढ झाली आहे। सध्याच्या स्थितीला प्रति क्विंटल 5,900 रुपयांपर्यंत दर कापसाला मिळतोय। हिंगोलीतल्या कळमनुरी इथल्या उमरा फाटा इथं 26 लाख रुपये बैठे पथकानं जप्त केलेत। इंडिका कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे। ही कार कळमनुरी करून हिंगोलीच्या दिशेनं जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे। हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यामध्ये असलेल्या शेवाळा गावामध्ये सुरू असलेल्या रस्त्याचं कामादरम्यान 2 कामगारांमध्ये वाद झाला। ज्ञानेश्वर कुंभकर्ण यांनी सय्यद रसूल याच्या डोक्यात फावड्यानं वार केले। यात सय्यद याचा मृत्यू झालाय। मालेगावच्या सामान्य रुग्णालयातून रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचे 2 स्फोट झालेत। रुग्णवाहिकेमध्ये चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली आहे। अकोला रोडवरील दाळंबी जवळ मुंबईकडून नागपूरकडे जाणारा एक ट्रक पलटी झाला। यामध्ये एकाच जागी मृत्यू झाला। एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झालाय।
अकोल्यातून कारंजाकडे जाणाऱ्या एसटी बसेचं स्टेअरिंग रॉड तुटल्यानं बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये जाऊन अडकली। यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। समोरून येणाऱ्या वाहनाला कट मारण्याच्या नादात ट्रक हॉटेलमध्ये शिरल्याची घटना येवल्यामध्ये घडली आहे। पुणे इंदूर मार्गावर ही दुर्घटना घडली आहे। सुदैवानं हॉटेलमध्ये तेव्हा मालक नव्हता आणि त्यामुळे जीवितहानी टळली आहे, मात्र हॉटेलचं मोठं नुकसान झालंय। रत्नागिरीतील खेडमध्ये जामगे गावामध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीचं लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे। शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही शिवसृष्टीचे देखावे पाहण्यासाठी आतापासूनच जिल्हाभरातून गर्दी होताना दिसते। वाशीमधील रिसोडमध्ये वाघमारे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक लग्नपत्रिका तयार केली। या पत्रिकेनं तुळस आणि झेंडूच्या रोपांच्या बिया टाकण्यात, जेणेकरून या लग्नानंतर या पत्रिकांमधून 10 ते 15 रोपं तयार होणार आहेत। बहुचर्चित समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी पंचकुला इथल्या विशेष न्यायालयानं स्वामी असीमानंद यांच्यासह 4 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। 18 फेब्रुवारी 2007 रोजी समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 68 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली। सध्या आमची आघाडी चांगल्या स्थितीत असून पक्ष आणि जनहितासाठी निवडणूक लढणार नसल्याचं मायावती यांनी स्पष्ट केलंय। प्रयागराजपासून सुरू झालेल्या प्रियंका गांधींची गंगा यात्रा मोदींच्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसीमध्ये संपली आहे। प्रियंका गांधींनी वाराणसीमध्ये दिवंगत माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी त्यांनी मोदींनी लिहिलेल्या गांधी घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या ब्लॉगलाही प्रत्युत्तर दिलंय। तर आम्हाला जितका त्रास दिला जाईल तितक्याच खंबीरपणे आम्ही प्रतिकार करू, असं प्रियंका गांधी म्हणाल्या। यानंतर प्रियंका गांधींनी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन पूजा केली। सोबतच त्यांनी प्रसिद्ध दशाश्वमेध घाटावर जाऊन पूजा देखील केली। नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ॲपद्वारे राज्यभरातून 717 तक्रारी दाखल झालेल्या आहेत। यामध्ये तथ्य आढळलेल्या 717 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे। आजचा दिवस हा विशेष आहे कारण आज दिवस आणि रात्र सारखी आहे। 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र आज लोकांना अनुभवायला मिळणार आहे। या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो आणि त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते। जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये सीआरपीएफ जवानानं आपल्याच 3 सहकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे। यानंतर जवानानं स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला। नेमका कोणत्या वादातून इतकं टोकाचं पाऊल जवानानं उचललंय हे स्पष्ट झालेलं नाहीये। युरोपीय संघानं स्पर्धात्मक कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुगलवर 1.49 अब्ज युरोचा दंड ठोठावण्यात आलाय। ऑनलाईन जाहिरातीमध्ये पक्षपात केल्याप्रकरणी गुगलला हा दंड आकारण्यात आलाय। भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचा सध्या शोध सुरू आहे। आगामी विश्वचषक स्पर्धेनंतर या प्रशिक्षकाच्या जाहिराती निघण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।